काय संशय होता? अभिजित काय सांगशील? होतो आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तरुणांनी जे माझे आदर्श आहेत, मी पूर्ण निर्व्यसनी आहे. आणि आजकाल तुम्ही भाषा बघा या नेत्यांची. आता परवा कोणतरी म्हटलं, अजित पवार म्हटले की पुढे जाऊन पुरुषांचा रेट कमी झालाय, जन्मदर कमी झालाय आणि मुलींचा रेट कमी झालाय, असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं. पण मुली पुढे द्रौपदी होतील. त्या द्रौपदी त्यांना कशा दिसत आहेत? अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का? सुनेत्रा वहिनी अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी तुम्ही पहिलं त्यांचे कान पिळा, नाहीतर मी कृष्ण म्हणून तयार आहे दुर्योधनांना संपवायला. एकच वाक्य बोलतो, जर कुणीही या लोकशाहीमध्ये या लोकशाहीची थट्टा करत असेल, जनतेने दिलेल्या मतदानावरती स्वतःची खळगी भरत असतील, तर त्या ठिकाणी एकच सांगेन, इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड. तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुमच्या प्रचारासाठी काय कोणी स्टार प्रचारक काढणार आहात का? वा, मस्त प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपण उत्तर असं देऊया. सोपस्कर जे असतात, कागदोपत्री ज्या काही गोष्टी असतात त्या 22 तारखेला क्लिअर होतील. आणि येण्याप्रमाणे माझं दूरदर्शन संच हे माझं चिन्ह मला मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू. त्या ठिकाणी मला जितकं शक्य आहे तेवढं तुमच्याशी बोलीन आणि मला जितकी शक्य आहे तेवढी मी प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वापरण्यात यशस्वी होईल. आणि तदनंतर सांगतो की तुमचं प्रेम आहे ना, लव्ह यू ऑल द रिपोर्टर्स बिलॉंगिंग टू द महाराष्ट्र. लव्ह यू ऑल. थँक्यू.